चिअर्स. नानेरू जाऊ दे नानेरू विषारी आहे. नाही काय नाही. तुम्हाला कसं वाटलं आमच्याबरोबर? हां काका, आमच्याबरोबर कसा वाटला तुम्हाला? मग तुम्ही आम्हाला एवढी इन्फॉर्मेशन दिली, माहिती दिली, शेतीची माहिती दिली. मंडळींनो आपण निघालो आता आणि तिकडे आहे चेतन कोपरे नांगरतोय ट्रॅक्टरने. तर आपण पण जरा बघूया जमलं तर आपल्याला नांगरायला. आवाज तर येतोय. चलो. हां थोडी उतरत नाही ना. का आलं? कसला डराव डराव दगड डरग काय डरग. इथं बघा चिरा कशा पडल्यात. एक चिरा इथे 25 रुपयाला आणि एका चिरामध्ये 4 ते 5 वीट तर हमखास बसतील. आणि आपल्या इथे वीट आहे 10 रुपयाला. म्हणजे आपल्याला खूप महाग पडतं. चेतननी बराच नांगरलाय. पण कसा येऊ चेतन? चेतन चेतन ट्रॅक्टरमुळे ऐकायला येत नसेल तर ये आपणच आपला रस्ता काढू. ये माझा हात पकड. हां चल तसंच आहे रस्ता इथून तसा. किती ग्रीनरी झाली बघा, तरी पाऊस नाही. कुठून? इकडून दुसऱ्यांची कवत होती पाहिजे. नाही थोडं दाबायचं ते, पण जायला नाही ताकद आहे, याला ताकद लागते. उचल थोडा. हे एका दिवसात जमण्याचं नाही. बघू. हां जमतंय. तर मंडळींनो, हे जे कोपरे आपण नांगरतोय हे पण नांगरायचे आहेत. इथे 5 कोपरे आहेत, इथे कुळीत लावणार आहेत.
पोळीत पीठ आणि तिकडे जे 12 कोपरे आहेत ते नांगरून तिथे भात लावणार. आणि आजचा पहिला दिवसच आहे नांगरणी करण्याचा. आणि हे बाकीच्यांनी जे वाडीतले आहेत बाकीचे त्यांनी नांगरून झाले. कालच एवढं नांगरलं आहे. लाल माठ अमरनाथला भेटत नाही. आणि इकडे बघा लाल माठाची भाजी मस्त लागते. आणि छोटी शेतकरी बघू शकता एवढं आम्ही नांगरले. संकेतची मेहनत जास्त आहे. संकेतने मस्त आता ते भरला काय गेलोच नाही याच्यावरून टाकते. कुठे ते तिकडे गेले. एकदम म्हणजे बाहेरून आणायचे आणि इथं तळायचे फक्त. एकदम गोल गोल होतात. आता मस्तपैकी आपल्या खळ्यामध्ये पाणीपुरीचा बेत आहे. कांदा टोमॅटो रगडा आणि हे काय मिठा पाणी तिखट पाणी शेव. हे काय छाट मसाला आणि तुम्हाला मगाशी दाखवलं पुऱ्या तळलेल्या आहेत. सगळं हँडमेड आहे. प्रेक्षक वर्ग खूप भरभरून प्रतिसाद देतोय. मम्मी ग्लास नेलं काय घरात ती चहाची ग्लास दे. चहाची बाहेर बनवताना बघितलं नाही रे. पाणीपुरी तर आम्ही खाल्लंय पण खळ्यामध्ये कधी नाही खाल्ली. बटाटा भरायचा काय भरायचा कांदा भरायचा सांग ना मला. मस्त कांदा टोमॅटो रगडा चाट मसाला शेव. चाट मसाला हाँ और मीठा और ये पानी. संकेत खाऊन दाखव कशी झाले सांग आम्हाला. छान झाले. क्या बात. हे नव्हतं बोलायला पाहिजे होतं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला चिअर्स. हा चला चला चिअर्स. हा इकडे पण तेच करतात. चालू आहे ना सगळीकडे नांगरणी. कुठून टाकतात तिकडून टाकतात. वरून टाकायची अच्छा त्या खाली याच्यात ट्रेमध्ये पडणार मग ते. इथे कटिंग होते ना. हा खाली खाली कटिंग होती. इथे खाली हो हो खाली कटिंग होऊन असं खाली येत. कुठे कुठे जातात आपले. कटिंग झाल्यावरती मग इकडे येतं ना. हा ते मोठं बॉयलर आहे. एका वेळी 200 किलो काजू बॉईल होतात. अच्छा कोणता तो वाला ना. हा, तो बॉयलर आहे. इकडच्या टाकीमध्ये हे टाकतो आपण काजू. हां हां हां. तिकडून ती स्टीम दिली की स्टीम वरती हे होतं. बरोबर बोटीच्या खाली बघ काळा एक रंग मारलेला असतो. आणि हे बॉयलर आहे इथे टाकलं जातं. मशीन आहे पूर्ण. कॅश्यू बोलतात त्याला कॅश्यू.
कुठे कुठे? हे बघ ते काठी लावून येतो ते वरती त्याका बांधलेली आहे बरोची खाली तोडलेली आहे. अच्छा हे चढणीचे मासे पकडले. अच्छा चढणीचे मासे बघायला. नाईस. पण आता नसतील ना, आता पाणीच नाही ना. पण आल्यानंतर ना. नाही आता ते का जायला दाखवतो या पाहिजे. चढणीचे मासे पकडण्यासाठी लावले. पाळणू पाळणू. इकडे आपण काय फणस साठी चाललोय ना, कापो फणस. नानेरू जाऊ दे का नानेरू विषारी आहे. नाही काय नाही करीत. एक मारले की आणखी साथ येणार. हो हा म्हणून त्या नानेरू त्या चावत दिवस नाही त्याला काय विष नसतं. आणि तुकडे जाऊन तर रसाळ नको रसाळ आमच्या वाटल्या काप ना चालत आता दुपारी तो पुढतो येतो पुढतो पुढच्या काय नाही दिसत नाही याला. काय घेते ह्या झाले ते काढू गावण्यासारखे नाहीत ते. हा नाही गावण्यासारखेच नाहीत ते. भेटला कापो फणस. किती फिरलो ना, पिकला नाही ना त्याला अजून. जायच्या टायमाला पाऊस चालू झालाय आणि आमची गाडी आता 252ची, जी 5ची गाडी असते ती 252ची आहे. जायच्या टायमालाच बरोबर. तर चला मंडळींनो, आपण निघतोय आता घरी जायला. परतीचा प्रवास आणि पाऊस काय थांबत नाही. आपली गाडी येणार आहे 1:30 वाजता आणि आता वाजलेत 1:15 व्हायला आला. तर निघूया आणि बघूया गाडी वेळेवर येते की नाही. तुम्हाला कसं वाटलं आमच्याबरोबर? हां काका, आमच्याबरोबर कसा वाटला तुम्हाला? मग तुम्ही आम्हाला एवढी इन्फॉर्मेशन दिली, माहिती दिली, शेतीची माहिती दिली पण, आणि आमच्यासोबत फिरायला पण आले एवढे. पण काकांना बरंच माहिती आहे का इकडं गावाबद्दल, छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या माहिती. काका मग आता कधी गणपतीला येऊ ना? गणपतीला मजा आहे. गणपतीला ॲक्च्युली इकडे मजा असते खूप, म्हणजे कोकण पट्ट्यात खूपच मजा असते. आणि काकांनी आम्हाला स्पेशल आमंत्रण दिलं आहे. भजन वगैरे असतात हां, आणि दहीकाला उत्सव ना. तर बघू यावर्षी आपण यायचा ट्राय करूया. आणि काका आपल्या सोबतच असतात, आल्यापासून आमच्या सोबतच आहे. चला आता आम्ही निघतो. हां या इकडे. कोणच नाही इकडे. कुठे आहेत काकी? आम्ही इकडं कधी आलो नव्हतो. मस्त वाटतं ना घर, एकदम भारी. चला आजी निघतो आम्ही. हो इथे स्पेशालिटी आपण 2 बॅग घेऊन येतो आणि परत अजून 2 बॅग वाढतात. त्याच्यात पण अजून मी कोंबून भरलंय सगळं. आमच्या येताना 12 बॅग होत्या आणि आता काय माहिती 16 बॅग 17 बॅग झाल्या असतील. काकी कसं वाटलं आमच्यासोबत 2 दिवस? आणि पहिल्यांदा काकी आमच्यासोबत असे मनसोक्तपणाने फिरायला आल्या बऱ्याच दिवसांनी ना काकी. आता नेक्स्ट आता आम्ही बघू, गणपतीला सुट्टी काढू आणि येऊ. आम्हाला स्पेशल काका आणि काकींनी आमंत्रण दिलंय. आणि दहीकाला उत्सव तेव्हा पण. हां, आणि इकडे आल्यानंतर काकी एकदम म्हणजे मिळून मिसळून, टेन्शन नाही, किती पण आलं तरी टेन्शन नाही. हां, आणि काकींनी आज काल मी बोललो यांना घावणे करून द्या आणि लगेच सकाळी घावणे करून दिले. चहा घावणे स्पेशल इकडे. चला काकी, तुम्ही कधी येणार तिकडे? हां, काकींना यायला जमत नाही कारण इकडे कामं खूप असतात.
हां बरोबर आहे. आले तर पूर्ण फॅमिलीच येतात. आता काय फंक्शन पण नाही. हां चालेल चला. हां आम्ही झालो पाया पडून. आता ही लास्ट होती. हां गुड. नाही माझ्या नको माझ्या नको. तुझ्या पण पाया पडतोय घरचेच आहेत. बॅगा बघा किती झाल्या आमच्या. हो नाही नाही नको नको. चला हे काय अरे हे पण घ्या. बाय बाय खोखान. बाय बाय. बाय बाय इकडे गाडी आलेली आहे. बाहुबली. चला बाय 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 बाय. आईला सोडताय बेटा. चला बाय. चला आजी बाय. हो काळजी घ्या. चला टाटा टाटा बाय 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 बाय. फोन केला छत्री गाडी तर मंडळींनो हे पावणा देवीचं दर्शन म्हणजे पावणा देवीचं मंदिर आहे. रवळनाथ लिंगेश्वर पावणा देवी. मंडळींनो आपला परतीचा प्रवास आता चालू झाला आहे आणि ट्रेन आता येईल 15-20 मिनटात. तर ओव्हरऑल आणि ही व्हिडिओ मी आता इथेच हे करतो आहे फिनिश करतो आहे कारण परत इथून इकडचा प्रवास दाखवत नाही कारण खूप दमलो आहे. मस्तपैकी झोपून जाऊ तसं पण सेटिंगच आहे. आणि कसा ओव्हरऑल व्हिडिओ वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आपला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.